पुण्य लेखक उत्तम कांबळे. मानव आश्रमातील मुलं जेवून खाऊन सुस्त झाली होती. काही अंथरुणावर कलंडली होती, काही कलंडण्याच्या बेतात होती, काहींचे डोळे जड झाले होते. बाहेर उन्हाचा चटका होता. त्यातच दिवाळीचे फटाकेही वाजत होते. फटाक्यांचा आवाज ऐकूनही मुलांची सुस्ती दूर होत नव्हती. त्यांनी जेवणच इतकं भरपेट केलं होतं. आश्रमात पंचपक्वान्नांचं जेवण मिळण्याचे काही दिवस ठरलेले होते. स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, दिवाळी या दिवशी मुलांची चंगळ असायची. वेगवेगळ्या सेवाभावी संस्था फराळ घेऊन या अनाथांना देण्यासाठी यायच्या. फराळ वाटप चालू असताना संस्थेचे पदाधिकारी मुलांसोबत फोटो काढून घ्यायचे. नंतर ते वृत्तपत्रात प्रसिद्ध व्हायचे. कोणी फळं, कोणी बिस्किटं, कोणी फराळ, तर कोणी शिरा पोहे घेऊन यायचे. मुलांशी गोड बोलून त्यांना खाऊ घालायचे. मुलांनाही ते खूप आवडायचं. इतकं भरपूर आणि वेगवेगळ्या पद्धतीचं जेवण त्यांना एरवी कधी मिळायचं नाही. मानव संस्था तशी नवी होती. सरकारतर्फे तिला अनुदान मिळत नव्हतं. लोकांनी दिलेल्या मदतीतूनच 30-40 अनाथ मुलांचं संगोपन आणि शिक्षण केलं जात होतं. 2-3 खोल्यांमध्ये संस्थेचा संसार चालत असे. अन्नधान्य आणि पैशाची नेहमीच चणचण असे. तरीही संस्थाचालक मोठ्या जिद्दीनं ही मुलं सांभाळत होते. कधीतरी सरकारचं अनुदान मिळेल आणि प्रश्न मार्गी लागतील या आशेवर जगत होते. दुपारचे 4 वाजून गेले. झोपी गेलेली काही मुले उठून बसली. काही खिडक्यांमधून बाहेर डोकावू लागली. काही आवारात गोट्यांचा खेळ खेळत होती. कार्यालयातील कारकून कसली तरी आकडेमोड करण्यात गुंग झाला होता. नाकावर घसरणारा चष्मा तो अधूनमधून नीट करायचा. मध्येच चिंताग्रस्त होऊन डोक्याला हात लावायचा. त्याच्या मनातली किंवा कागदावरची चिंता आठ्याच्या रूपानं चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवायची. त्याचं नाव किसन भाऊ होतं, पण सर्वजण त्यांना दादा म्हणायचे. संस्थेचे सर्व काम तेच पाहायचे. 30-40 वर्षांचे दादा कामात तरबेज होते. 14-14 तास ते काम करायचे. त्यांना मासिक वेतन मिळायचं ते 500 रुपये. पण त्यांनी वेतनासाठी नोकरी स्वीकारली नव्हती, तर समाजसेवेसाठी. आपल्याला पगार कमी मिळतो याचं दुःख त्यांना कधीच वाटायचं नाही. उलट आनंदच वाटायचा. आत येऊ का साहेब? बाहेरून आलेल्या आवाजामुळे दादा भानावर आले. त्यांनी पुन्हा एकदा चष्मा नीट केला. या ना, या, अवश्य या. त्यांनी समोर आलेल्या दोघांना अतिशय नम्रतेने आत बोलावलं. खुर्चीत बसण्यास सांगितलं. दोघांनीही हातातल्या भल्या मोठ्या पिशव्या बाजूला ठेवल्या. दादांना त्यांनी नमस्कार केला. दोघेही खुर्चीत बसले. कार्यालयाच्या भिंतीवर उगीचच त्यांनी नजर टाकली. त्यापैकी एक जण म्हणाला, मी हिरालाल बेपारी आणि माझ्याबरोबर आहेत ते मणिकलाल. माझे भाऊ आहेत. आपल्याला थोडा त्रास देतो. अहो, त्रास कसला आलाय? बोला, काय सेवा करू आपली? दादा, छे छे, सेवा तर आम्ही करायला आलोय. हिरालाल बोलू लागले तसे त्यांच्या तोंडातील सोन्याचे दात चमकू लागले. डेअरीवरून हात फिरवीत ते म्हणाले, साहेब, आम्ही सुरतहून आलोय. अरे, खूपच दुरून आलात की. दादा, आमचे वडील चंपकभाई खूप चांगले होते. माणिकलाल मध्येच बोलू लागले. त्यांचे डोळे पाणावल्यासारखे झाले. खाकरून त्यांनी घसा साफ केला आणि म्हणाले, आमचे वडील देवाघरी गेले. आज नाशिकमध्ये येऊन क्रियाकर्म केले. आता शेवटचा कार्यक्रम तुमच्या इथं करण्यासाठी आलो आहोत. कसला कार्यक्रम? दादांनी विचारलं. हिरालाल म्हणाले, आम्ही इथल्या मुलांसाठी 5 किलो गुलाबजाम आणि 5 किलो बासुंदी आणली आहे. ती तेवढी त्यांना पोटभर खाऊ द्या. काय आहे साहेब, आमच्या वडिलांना समाजकार्य खूप आवडायचं. त्याच्यानंतर आता हे कार्य आम्ही पुढं चालू ठेवणार आहोत. दादा थोडेसे चक्रावले. समोरचं रजिस्टर बाजूला ठेवत ते म्हणाले, तुमचं म्हणणं मला पटतंय, पण मुलांनी आज सकाळपासून 3 वेळा जेवण घेतलं आहे. त्याशिवाय फळं, बिस्किटं, दूध वेगळं खाऊन खाऊन ती सुस्त झाली आहेत. आता पुन्हा काही खातील असं वाटत नाही आणि त्यांच्या प्रकृतीचा विचार न करता त्यांना आग्रह करणं बरोबर नाही. माणिकलाल थोडे चिंताग्रस्त झाले. म्हणाले, साहेब, कल्पना आहे, पण आम्ही इतक्या दुरून आलोत, चांगल्या भावना घेऊन आलोत. तुम्ही नाही म्हणू नका. थोडं थोडं द्या त्यांना, राहिलेलं नंतर खातील. दादा म्हणाले, अहो, मुलं छोटी आहेत. काय काय ठेवणार पोटात? किती ठेवणार? त्यांच्या प्रकृतीची काळजी करायला हवी. मी एक मार्ग सांगतो. तुम्ही गुलाबजाम आणि बासुंदी ठेवून जा. रात्री ती वाढू आम्ही. हिरालाल अस्वस्थ होऊन म्हणाले, साहेब, अडचण अशी आहे की आमचे वडील मुलांना समोर बसून खाऊ घालायचे. त्यात त्यांना खूप आनंद वाटायचा. 50 वर्षे ते असे अन्नदान करायचे. यावेळी नेहमीच्या संस्थेत जाण्यास आम्हाला उशीर झाला.
त्यांनी अन्न स्वीकारलं नाही म्हणून तुमच्याकडं आलो आहोत. इथून पुढेही तुमच्या संस्थेकडे येऊ, पण यावेळी नकार नका देऊ. अहो पण हिरालालजी, मुलांचा थोडा तरी विचार करायचा की नाही? आणि तुमचे अन्न आम्ही फेकून नाही देणार, फक्त आता न देता ते रात्री देऊ, दादा समजून सांगत होते. पण हिरालाल ऐकायला तयार नव्हते. ते म्हणाले, साहेब अहो एखादा दिवस करा की काहीतरी, आम्ही काय रोज रोज येणार आहोत? साहेब तुम्हाला सांगू का, अहो या पुण्यकर्माच्या गोष्टी आहेत. आपण जसं अन्नदान करत होतो तसंच आपल्या मुलांनी केलं हे स्वर्गातल्या आमच्या वडिलांना समजेल, त्यांना खूप आनंद होईल, त्यांच्या आत्म्याला समाधान लाभेल. आमच्यासारख्या गरीब माणसाच्या पदरात थोडंफार पुण्य पडेल. साहेब नाही म्हणू नका. अवघड आहे हिरालालजी. एवढं एक वाक्य उच्चारून दादा शांत बसले. क्षणभर कोणीच कोणाशी बोलत नव्हतं. माणिकलालने मात्र थोडीफार चुळबुळ केली. उजवा हात खिशात घातला, तो बाहेर काढला. चिमटीत धरलेली 500 रुपयांची नोट टेबलावर ठेवत ते म्हणाले, साहेब हे पैसे संस्थेकरता किंवा तुमच्यासाठी ठेवा. याला लाच म्हणू नका. आम्ही आमच्या पुण्यासाठीच हे करतोय. पण साहेब काहीतरी मार्ग काढा. दादा काहीच बोलत नव्हते. त्यांनी टेबलावरची नोट उचलून खिशात ठेवली. अतिशय निर्विकारपणे ते म्हणाले, हिरालालजी तुम्हाला खूपच स्वस्तात पुण्य हवं आहे असं दिसतं. ठीक आहे, पुढच्या वेळी असं करू नका. आत्मा स्वर्ग यांना महागाई नाही समजत, पण तुम्हाला तरी समजायला हवी. 5 किलो गुलाबजाम, 5 किलो बासुंदी आणि 500 रुपयात पुण्य म्हणजे जरा कसं तरीच वाटतं. खरं तर आता पुण्याचा दर वाढवायला पाहिजे. तुम्ही तुमच्या पेढीत सोन्या चांदीचे दर नाही का वाढवले? दादाच्या बोलण्यावर हिरालाल व माणिकलाल खळखळून हसले. हसताना पोटाचा धक्का बसून समोरचं टेबलही हललं. दादाही त्यांच्या हसण्यात सामील झाले. हे पहा हिरालाल आणि माणिकलाल, तुम्ही खूपच जिद्दी आहात म्हणून मी काहीतरी मार्ग काढतो. आपण असं करू, 5 मुलांना बोलू आणि त्यांना थोडं खायला सांगू. झालं समाधान तुमचं? हिरालाल आणि माणिकलाल या दोघांनाही प्रस्ताव मान्य झाला. दादा उठले, खोल्यांमध्ये गेले. त्यांनी 5 मुलं बाहेर आणली. व्हरांड्यात पानं मांडली गेली. मुलं मोठ्या ऐटीत जेवायला बसली. गुलाबजाम व बासुंदीचं नाव ऐकून त्यांच्या तोंडाला पाणी सुटलं. हिरालाल व माणिकलाल यांनी वाढायला सुरुवात केली. थोडं वाढा, जास्त वाढू नका, अशा सूचना दादा देत होते. मुलांनी घास घेतला. तसं हिरालाल व माणिकलाल यांनी आभाळाकडे पाहून हात जोडले. आता आपल्याला पुण्य मिळणार, वडिलांच्या आत्म्याला शांती मिळणार, याविषयीचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. मुलं मिटक्या मारत मारत खात होती. एका मुलानं वाटी तोंडाला लावून बासुंदी एका दणक्यात संपवली. दादा करड्या नजरेनं त्याच्याकडं पाहू लागले. तसा मुलगा खजील झाला. हिरालाल व माणिकलाल मात्र भलतेच खुश होते. कार्यालयात फोन खणखणू लागला म्हणून दादा तिकडे गेले. कितीतरी वेळ ते फोनवर बोलत होते. इकडे हिरालाल व माणिकलाल यांनी मुलांना पुन्हा भरपूर बासुंदी वाढली. 2-4 वाट्या बासुंदी प्रत्येकजण प्यायला. गुलाबजामही भरपूर खाल्ले. एका पोरानं तर 1 वाटी गुलाबजामची तर दुसरी वाटी बासुंदीची असं सपाटाच लावला. हिरालाल व माणिकलाल कार्यालयाकडे बघायचे आणि मुलांना वाढायचे. दादांचं फोनवरील बोलणं सुरूच होतं. 5 मुलांनी 2-2.5 किलो गुलाबजाम आणि बासुंदी फस्त केली होती. त्यांची पोटं ताणली. पोटात पाण्यासाठी जागा शिल्लक ठेवली नव्हती. हिरालाल व माणिकलाल यांना नमस्कार करून मुलं निघून गेली. राहिलेले गुलाबजाम व बासुंदी कार्यालयात ठेवून हिरालालनी दादांना नम्रपणे नमस्कार केला, आभार मानले. दादा पुन्हा रजिस्टरमध्ये डोकं घालून बसले. आकडेमोड करू लागले. आश्रमातील मुलांबरोबर त्यांचं आणि अन्य कर्मचाऱ्यांचंही जेवण भरपेट झालं होतं. मुलांना देऊन उरलेले पदार्थ कर्मचाऱ्यांना देण्यात आले होते. तेही सुस्त होऊन घरी परतले होते. दादांनी एका कागदावर अन्नदान केलेल्यांची नावं लिहिली. 7 जणांनी अन्नदान केलं होतं. मुलांची खूप चंगळ झाली असेल असं त्यांनी मनात म्हटलं. आपले डोळे जड होत आहेत. आता काम करणं केवळ कठीण आहे असं त्यांना वाटू लागलं. टेबलावर डोकं टेकून 5-10 मिनिटं डोळे बंद करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. डोळ्यांवरचा चष्मा बाजूला ठेवावा म्हणून त्यांनी हात घातला तसा माने शिपाई ओरडत आला, दादा दादा पळा पळा. दादा दचकले. काय झालं त्यांना समजत नव्हतं. त्यांनी शिपायाला विचारलं, काय रे, काय झालं ओरडायला? अहो दादा, सुनील, अनिल, खंड्या, बजा आणि सुभाषला उलट्या होत आहेत. पोटं ताणली आहेत त्यांची. श्वाससुद्धा घेता येत नाही. दादा घाबरले. शिपायाबरोबर धावतच ते खोलीत गेले.
गुलाबजाम व बासुंदी खाल्लेल्या 5ही मुलांनी उलट्या केल्या होत्या. उलट्या सुरूच होत्या. सुभाष डोळे पांढरे करून घाणीतच पडला होता. बाकीचे मुले भयग्रस्त होऊन समोरचं दृश्य पाहत होती. मुलांच्या उलट्या वाढतच होत्या. खाली पडलेल्या सुभाषची हालचाल बंद झाली. दादांनी त्याच्या पोटावर हात फिरवला. पोट एकदम ताणलेलं होतं. श्वासोच्छ्वास मंद गतीनं होत होता. दादांनी तातडीनं 2 रिक्षा बोलावून घेतल्या. 5ही मुलांना सरकारी दवाखान्यात नेलं. ताबडतोब उपचार सुरू झाले. दादा खूपच अस्वस्थ झाले. त्यांनी संस्थेच्या अध्यक्षांना फोन केला. पोलीसही आले. अतिदक्षता विभागात मुलांना ठेवण्यात आलं. मुलांवर उपचार करणारे डॉक्टर बाहेर आले. त्यांनी दादांना विचारलं, काय हो, मुलांनी काय काय खाल्लं? दादा चटकन म्हणाले, केळी, सफरचंद, चिकू, पाव, बिस्किट, चॉकलेट, मसाले भात, जिलेबी, शिरा, लाडू, चिवडा, चकली, गुलाबजाम आणि बासुंदी. डॉक्टर म्हणाले, अरे रे, खूपच खाल्लं आहे त्यांनी. बासुंदी किंवा गुलाबजाम ॲल्युमिनियमच्या किंवा पितळेच्या डब्यात होते का? हो ना डॉक्टर, दादा म्हणाले. या दोघांचं बोलणं चालू असताना आणखी एक डॉक्टर बाहेर आले. ते आपल्या सहकार्याला म्हणाले, डॉक्टर, सुभाष नावाचा मुलगा मरण पावला. अन्य मुलं धोक्याबाहेर आहेत. अरे देवा, दादा ओरडलेच. ते जागच्या जागी बसले. डॉक्टर म्हणाले, मुलांना अजीर्ण झाले आणि विषबाधाही झाली. का दिलं त्यांना इतकं? दादांना उठायचं बळ नव्हतं. खाली बसूनच ते म्हणाले, अहो डॉक्टर, मी तयार नव्हतो, पण हिरालाल आणि माणिकलाल यांनी आग्रह केला. त्यांच्या वडिलांच्या आत्म्याला शांती मिळावी आणि या दोघा भावांना पुण्य मिळावं म्हणून मी हे केलं. आग्रहाला बळी पडलो डॉक्टर. डॉक्टर चिडण्याऐवजी उपहासाने हसले व म्हणाले, वा, छान कल्पना. कुणाच्या तरी पुण्यासाठी, कुणाच्या तरी आत्म्यासाठी एका चिमुरड्यानं स्वतःचा जीव गमावला. छान आहे, छान. आता जा, राहिलेल्यांना औषध द्या आणून. सर्व बळ एकवटून दादा उठले. एक एक पाऊल कसं तरी टाकू लागले. तारुण्यातही आपल्याला वार्धक्य आलं आहे असं वाटू लागलं. त्यांनी खोलीत जाऊन सुभाषवर नजर टाकली. मृतावस्थेतील सुभाषचा चेहरा आपल्याकडं पाहून हसतोय. त्याच्या हसण्यात भयावह असा आवाज आहे असंही दादांना वाटायला लागलं. त्यांनी क्षणभर डोळे बंद केले. खिशात हात घालून 500 रुपयांची नोट चुरगाळली. कचऱ्याच्या टोपलीत फेकून दिली. पुन्हा सुभाषच्या चेहऱ्यावर नजर टाकली. तो अजूनही हसतोच आहे असा भास त्यांना होऊ लागला. एका नर्सनं सुभाषवर पांढरशुभ्र कापड टाकलं. सुभाषचा चेहरा झाकला गेला. पण त्यानंतरही दादा कितीतरी वेळ त्या मृतदेहाकडे पाहत होते.